नमस्कार मित्रांनो, मी मयूर कुलकर्णी स्वागत करतो तुमच्या चॅनलवर। तर थंबनेल बघून तुम्हाला कळालंच असेल की आज आपण कोणत्या शेंगदाण्याबद्दल बोलणार आहे। मित्रांनो, हा शेंगदाणा साधा सुद्धा शेंगदाणा नाही आहे, हा भाजलेला करपलेला शेंगदाणा आहे, ज्याची की आता सध्या चटणी झालेली आहे। व्हिडिओ चालू करण्याच्या आधी मी तुम्हाला एक गोष्ट सांगतो मित्रांनो, हा व्हिडिओ फक्त हास्यासाठी आहे। याचा फक्त हास्यासाठीच उपयोग करा ना, तुम्ही कोणावर हेट करा ना माझं कोणावर हेट आहे, हा काही लोक सोडले तर मित्रांनो, आज आपण बोलणार आहे झापूक झुपूक गाण्यावर आणि झापूक झुपूक पिक्चरवर, जो की या शेंगदाण्याचा आहे, जो की केदार शिंदेसारख्या डायरेक्टरने डायरेक्ट केलेला आहे। तर हा पिक्चर मी तर नाही बघितला अजून, पण या पिक्चरचा ट्रेलर बघूनच मित्रांनो अक्षरशः माझ्या ढुंगणाला घाम फुटलेला आहे, माझ्या ढुंगणातून पाणी गळायला लागलं, माझ्या आतड्यांना सूज आली आणि माझ्या डोक्यात शॉर्ट सर्किट झालेला आहे मित्रांनो। अरे क्या बनाया तुमने, ऐसा वो बगने का तुम्हें मन करता है कि उसको, ऐसा कोई सामान्य इंसान जब वो पिक्चर बगने को जाएगा तो वैसा कसा वाटायचं त्या लोकांना ते। मित्रांनो, जसं घाईमध्ये आपण आपल्या पॅन्टची चेन लावतो ना, आपला सामान जसं अटकते ना त्याच्यात, तसंच मला वाटतं यांच्यासोबत पण झालेलं आहे। यांनी काहीतरी घाई गडबडीमध्ये बनवायचा प्रयत्न केला आणि यांचा पिक्चर अटकला। अरे किती वेळा सांगायचं लोकांना की रील स्टारच्या नादात नका लागू, रील स्टारच्या फंदात नका पडू। अरे एक दोन डायलॉग काय व्हायरल झाले, त्याच्यानंतर तो चुकीने मराठी बिग बॉस मध्ये काय गेला, तर त्याच्यावर डायरेक्ट पिक्चर। अरे तो रील स्टार आहे, तो चला रील स्टार पण नाही, तो काहीतरी बनवायचा उगाच, त्याला लोकांनी रील स्टार बनवलं तर मग त्याला तुम्ही रील्स मध्ये घ्या, रील बनवा त्याच्यावर, पिक्चर डायरेक्ट। अरे पिक्चरची ऍक्टिंग वेगळी असते, रीलची ऍक्टिंग वेगळी असते, रील मध्ये फक्त ढुंगण हलवावं लागते। अच्छा। आणि मला हे कळत नाही, केदार शिंदेसारख्या डायरेक्टरने सूरज चव्हाण सोबत पिक्चर बनवला। अरे किती चांगले चांगले पिक्चर दिले केदार शिंदेनी, जसं आत्ताच एक पिक्चर येऊन गेला त्यांचा बाई पण भारी देवा, काय पिक्चर होता तो, आणि हा काय पिक्चर बनवलाय, ये तो टट्टी आहे। आणि मला एक सांगा रे, तुम्ही जे सोशल मीडियावर सूरज चव्हाणचे फॉलोअर होते, त्यांचे सपोर्टर होते, ते कुठे गेले? अरे मूवी बघायला त्या थिएटर मध्ये साधं काळ कुत्र नसते, अरे 5 करोडचे 1.5 करोड जप्त करायला त्यांचा नाकी नऊ आलेले आहे। मित्रांनो, सोशल मीडियावर सपोर्ट करणं खूप सोपी गोष्ट असते, की हा कोणी पण लाईक करण, कोणी पण कमेंट करण, कोणी पण शेअर करण, पण जेव्हा खरा पैसा खर्च करायची वेळ येते ना, तेव्हा सगळ्यांना आपापला सपोर्ट दिसतेच चांगला कसा आहे। अच्छा मित्रांनो, जसा बेडूक चिखलातच राहू शकते, जसा कुत्र्याची शेपूट वाकडीच असते ना, तसे पण रील स्टार वाले फक्त रील्सच बनवू शकतात, त्यांना पिक्चर मध्ये घ्यायचा काहीच अर्थ नाहीये। आणि तुम्हाला एक गोष्ट सांगू का मित्रांनो, सोशल मीडियाचं जे पण जीवन आहे ना, ते 99% मित्रांनो फेकच असते। म्हणजे सोशल मीडियावर तुम्हाला जे दिसते ना, तसं काहीच नसते, ऍटलीस्ट रील स्टार साठी तरी। बोलताना गोली कर, मी फोडताना गोली कर। अरे हे काय झापूक झुपूक गाणं काढलं, अरे बिना फोडणीची भाजी ती नाव त्याला, बोलताना पाठ त्या गाण्याला, नुसतं 4-5 शब्द जोडून म्युझिक लावून गाणं विकून टाकलं लोकांना तुम्ही। अरे तुझ्या मित्रांनो, जर खरं या गाण्यातून 4-5 शब्द काढून टाकलेलं भेंडी, त्या गाण्याला काही चौस नाही आहे। जर तुम्ही या गाण्यातून 5-6 शब्द जर या सूरज चव्हाणचे डायलॉग जे आहेत ते काढून टाकले, तर मित्रांनो हे फक्त टुनून वाजन, बाकी या गाण्यात काहीच नाही। अरे काय ते भिकाऱ्यासारखे शब्द, गोलीगत, झापूक झुपूक आणि बुक्की टेंगूळ, अंदरीची गेंडूळ, अरे काय ते हट, अरे सुधरा रे। अरे भाई भाई समझ के बोल रहा हूँ यार, बुरा लगता है भाई, आप लोग भी जानते हो। आणि या गाण्यात ऐकायला फक्त एकच ओळ चांगली वाटत आहे, तुम्ही तुम्हाला ऐकतो, पप्या गाणं लाव रे। दिलात झापूक झुपूक वाजत राहतंय ग। ओ सॉरी चुकीचं गाणं लागलं, दुसरं गाणं जे चोरलेलं आहे। फाडतोले गोली कर, हा ह्याच्यातली फक्त ही जी लाईन आहे, दिला तर झापूक झुपूक वाजत, अरे सॉरी, बोलताना गोली घ्या झापूक झुपूक, फोडताना गोली घ्या झापूक झुपूक, अरे अरे काय करावं यांचं। आणि तुम्ही लोक मित्रांनो इंस्टाग्राम आणि सोशल मीडियावर इतकं ज्ञान देताना फुकटचं, तुम्ही म्हणता की गरीब मुलगा आहे, गरिबीतून वर आला आहे, त्याला सपोर्ट करा, त्याचे पिक्चर बघा। मग का बरं नाही गेलं तुम्ही त्याचे पिक्चर बघायला? का बरं त्याला 5 करोड कमवून नाही दिले केदार शिंदेना? बात तो सही है। मला एक गोष्ट सांगा, तुमच्याकडे 1000 रुपये आहे, तुम्हाला घ्यायची आहे चड्डी, हा तुम्हाला चड्डी घ्यायची आहे, तर मला सांगा, तुम्ही एक गरीब मुलगा तिथे रस्त्यावर गाडी उभं करून बसलेला आहे, तो चड्डी विकत आहे, तर तुम्ही त्याच्याकडे चड्डी घ्याल की तुम्ही कोणत्या शोरूम मध्ये जाऊन चड्डी घ्याल? ऑब्वियस तुम्ही शोरूम मध्ये जाऊन चड्डी घ्याल ना, म्हणजे तुम्ही तुमच्या लायकीच्या हिशोबाने तुम्ही काम करतात ना।
कोई सेंस है इस बात की? की फक्त कोणी गरीबाचा मुलगा काहीतरी करत आहे म्हणून त्याला सपोर्ट करा किंवा त्याला त्याच्याकडून सामान घ्या असं करता का तुम्ही? नाही ना. नहीं तुम्ही पिक्चर बघायला यासाठी जाता की स्टोरी चांगली आहे, की यासाठी जाता की हिरो गरीबाचा पोरगा आहे किंवा हिरो चांगला आहे किंवा हिरो तुमचा फेवरेट आहे याच्यासाठी जाता का? स्टोरी चांगली असेल तर तुम्ही जातात ना. अरे हाँ भाई हाँ. आणि हा ट्रेलर तर बिलकुल बघितला नाही जात मित्रांनो. हा ट्रेलरच मला बघवला नाही जात. तर काही लोकांनी तो पिक्चर कसा बघितला, अक्षरशः असं वाटतं की सूरज चव्हाणने 2.5-3 तासाची मस्त एक रील शूट केली आहे, त्या रील एकत्र मिक्स केल्या आणि पिक्चर रिलीज केलेला आहे. आणि मधामधात काय तर ते साला सैराट सारखी स्टोरी वाटते की गरीबाचा पोरगा, अमीराची पोरगी, मग अमीराच्या पोरीच्या घरी माहित पडते, मग गरीबाच्या पोराला मारतात, मग त्या दोघांचं लग्न होते. अरे अर्धा सैराट अर्धा दुसरा पिक्चर असा मिक्स करून रील बनवून पिक्चर रिलीज केला तुम्ही. तुझे क्या प्रॉब्लम है? अरे यांच्या पिक्चरच्या ट्रेलर पेक्षा माझी व्हिडिओची स्क्रिप्ट चांगली असते. भाई साहब कुछ ज्यादा नहीं हो गया ये? मतलब कुछ भी. कैसा लगा मेरा मजाक? मित्रांनो खरं अशी पिक्चर बघून ना मला त्या मिथुन दाचे पिक्चर चांगले वाटायला लागले. द रिअल ओजी मिथुन दा. म्हणजे त्यांनी असं एका बोटवर गाडी जरी फिरवली ना तरी ते चांगलं वाटत होतं या फालतूच्या पिक्चरांपेक्षा. तुम जिस क्लास के अंदर खड़े हो वो बुलेट प्रूफ जरूर है लेकिन पत्थर प्रूफ नहीं. मित्रांनो आता आपण शेवटचं बोलूया की हा झापूक झुपूक शब्द चोरलेला आहे की हा असा सूरज चव्हाणच्या अशा पोटातून असा डोक्यातून असा पोटात गेला आणि पोटातून असा उलटीसारखा बाहेर आला. तर ऍक्च्युली मी आरजे सोहमचा व्हिडिओ बघितला, त्याच्यानंतर मी ज्याचा हा झापूक झुपूक शब्द आहे त्याचा व्हिडिओ बघितला आणि मला निष्पन्न हे झालं की हा शब्द त्या पोराचाच आहे. सूरज चव्हाणने हा शब्द चोरलेला आहे. मित्रांनो यात आरजे सोहम आणि त्या पोराचा मी दोघांचाही व्हिडिओची लिंक डिस्क्रिप्शन मध्ये टाकून देईल. तर विषय असा आहे की त्या पोराला तुम्ही इंस्टाग्रामवर ॲज अ शेट लोक किंवा कार्यकर्ते, मेनली कार्यकर्तेच्या नावाने ओळखत असणार, कारण तो कार्यकर्त्यांसारखी व्हिडिओ बनवते. त्याची गर्लफ्रेंड म्हणजे जी पण त्याची फ्रेंड वगैरे आहे तिच्यासोबत, तर तो त्या रील्समध्ये दाखवते की हा तो एक असा कोणत्या तरी पार्टीचा कार्यकर्ता आहे, असे सगळे लोक त्याला चाहता वगैरे, तुम्ही त्याला ओळखत असाल. त्याची व्हिडिओची लिंक मी डिस्क्रिप्शनमध्ये देऊन देईल. तर या दोघांच्याही व्हिडिओच्या हिशोबाने हेच सांगता येते की हा झापूक झुपूक शब्द हा त्याचा आहे आणि सूरज चव्हाणने हा चोरलेला आहे. मित्रांनो चोरला चल ठीक आहे, आता समजा कोणालाही कोणाचाही असा शब्द कोणता पण आवडू शकते ना. आता समजा सूरज चव्हाणला त्याचा शब्द आवडला, त्यांनी तो बघितला, त्याला तो बोला वाटला, त्यांनी बोलला, ठीक आहे, त्याच्यामुळे तो फेमस झाला, ठीक आहे. पण ऍक्च्युली त्यांनी सांगायला पाहिजे होतं ना की आता त्याला कोणी पण विचारलं की झापूक झुपूक शब्द कुठून आला, तर तो म्हणते की माझ्या मनातून आला, मी बोललो. हे नव्हतं पाहिजे ना. जर तुम्हाला ठीक आहे, तुम्हाला नाव नाही घ्यायचं त्या व्यक्तीचं की कोणाचा व्हिडिओ तुम्ही कोणाचा शब्द चोरला, तुम्ही फक्त एवढं तर बोला की हा मी कोणत्या तरी पोराचा असा व्हिडिओ बघितला होता, मला तो शब्द ऐकायला आला, मग त्यांनी तो व्हिडिओ डिलीट केला किंवा काय झालं असेल ते, त्याच्यानंतर मग मी तो शब्द वापरायला लागलो आणि मी फेमस झालो. बस एवढं खरं बोलायला काय वाटते पोरांना? मित्रांनो म्हणजे हे तर तसंच झालं ना, ज्याचं सोनं चोरायला भिकारी आणि ज्यानं चोरला तो गेला राजघरी. क्या बात है सर, क्या बात है सर, क्या बात, ये बात है. म्हणजे हे चुकीचं आहे ना की जर कोणाचा शब्द आपण घेतला, आपण तो वापरून एवढं पुढेपर्यंत गेलो, आपला स्वतःचा पिक्चर आला, हे थोडं चुकीचं आहे ना मित्रांनो. तर म्हणून मी यासाठी व्हिडिओ बनवला आणि ज्याचा तो शब्द आहे तो पुण्याचा आहे आणि मी पण गेले 3-4 वर्षांपासून पुण्यातच आहे, म्हणून माझ्या असं पोटात अशी कळकळी आली, मी जळायला लागलो की असं आपल्या पुण्यातील लोकांसोबत असं होत आहे की कोणतरी जसं बाहेरचा येऊन असं शब्द खेचून घेऊन गेला आणि एवढा मोठा हिरो बनला आणि एवढा मोठा म्हणजे पिक्चर, एवढा मोठा हिरो नाही बनला, एवढा मोठा पिक्चर काढला, एवढा मोठा पिक्चर काढला आणि त्याच्यावर फेमस झाला. तर पण ठीक आहे, आता जे झालं ते झालं. पण यानंतर मित्रांनो असं कोणालाही एका शब्दामुळे किंवा एका डायलॉगमध्ये हवेत नका घेऊन जात जाऊ, नाही तर आता पण तसंच झालं. सूरज चव्हाणला तुम्ही असं काही शब्दावरून हवेत नेला, मग तो मराठी बिग बॉस मध्ये गेला, मग तिथून तो अजून हवेत गेला, पिक्चर काढला आणि असा झपकन जमिनीवर आपटला ना आणि त्याची गांड लाल झाली ना. आता त्याचा ढोंगण जेव्हा बोचा असा लाल झाला ना तेव्हा त्याला कळालेलं आहे की काय असते, बाकी काय नाही. आणि तुम्हाला जर खरंच मराठी पण त्या गरीब क्रिएटरला जर मदत करायची आहे ना मित्रांनो, तर तुम्ही करा ना त्याला फॉलो, त्याला तुम्ही असे सुपर चॅट करत जा, असं त्याचा गुगल नंबर घ्या आणि रोजचे 100 रुपये त्याला पाठवत जा. हा कोणीही काही बोलणार नाही,
पण याचा अर्थ हा नाही की तो काही पण करेल आणि लोक तो गरीब आहे, मराठीचा मुलगा आहे म्हणून त्याला बघायला त्याच्या मागं जातील, असं कधीच होणार नाही. जो कंटेंट चांगला देईल लोक त्यालाच बघतील आणि जो फालतूपणा करेल लोक त्याला फालतूच समजतील. ओके. तर मित्रांनो आजसाठी एवढंच. मला काही जास्त बोलायचं नाही त्याच्यावर, कारण असं माझं डोकं आउट होते एकदम त्याच्याबद्दल बोलायला लागलं की. पण ठीक आहे, तुम्ही तोपर्यंत एन्जॉय करा. माझा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, सबस्क्राईब करा आणि कमेंट करा. मी ठेवतो, तुम्ही पण आराम करा आणि मी माझा व्हिडिओ बंद करतो. बाय बाय. ये बोल रहे क्या सुनाई नहीं दे रहा ब्रो, मत बोल मेरे को भाई नहीं तेरा, बोलाएगा टाइम नहीं मेरा, टॉप पे बैठा मैं दिखाई नहीं दे